उत्तर कोरियामध्ये एका बाळाचा जन्म होतो, पण जन्मल्याबरोबरच त्या निष्पाप बाळाला देशद्रोही म्हणून घोषित केले जाते. उत्तर कोरिया जगात सर्वात कठोर कायद्यांसाठी ओळखला जातो. त्यापैकी काही कायद्यांवर विश्वास ठेवणेही कठीण आहे. म्हणजे ते निवडणुका होतात, पण मतदान करण्याचा पर्यायच नसतो. फक्त एकाच व्यक्तीला मत देता येते आणि जर तुम्ही मतदान केले नाही तर तुम्हाला थेट तुरुंगात जावे लागते. येथील टीव्हीवर फक्त एकच चॅनेल आहे आणि चॅनेल बदलण्याचा पर्यायही नाही. उत्तर कोरिया कदाचित जगातील एकमेव असा देश आहे जिथे गुन्हा केल्यावरच नाही तर केवळ गुन्ह्याचा विचार केल्याबद्दलही तुम्हाला तुरुंगात पाठवले जाऊ शकते. नमस्कार, मी पूनम गावड. मित्रांनो, 1945 पर्यंत जपानने कोरियावर 35 वर्ष राज्य केले. पण दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियाचे दोन भागात विभाजन झाले, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. उत्तर कोरियावर सोव्हिएत युनियनचा प्रभाव होता, तर दक्षिण कोरियावर अमेरिकेचा प्रभाव होता. 1948 मध्ये किम घराण्याचे किम इल संग यांना नेते बनवण्यात आले आणि उत्तर कोरिया डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया बनले. पण इथे लोकशाहीसारखी कोणतीही गोष्ट कधी अस्तित्वातच आली नाही. 1950 मध्ये उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात एक युद्ध झाले, जे कोरियन युद्ध म्हणून ओळखले जाते. पण युद्ध संपल्यानंतर कोणताही शांतता करार झाला नाही. यामुळेच हे दोन देश तांत्रिकदृष्ट्या अजूनही युद्धात आहेत. उत्तर कोरियामध्ये सत्ता टिकवण्यासाठी केवळ एकाच व्यक्तीने राज्य केले आहे. प्रथम किम इल सुंग, नंतर किम जोंग इल आणि आता किम इल सुंगचा नातू किम जोंग उन. प्रत्येक शासकाने आपले सिंहासन वाचवण्यासाठी अत्यंत कठोर कायद्याची मदत घेतली आहे. भीती आणि शिक्षेच्या माध्यमातून लोकांना दडपण्यासाठी असंख्य नियम लागू करण्यात आले आहेत, जेणेकरून लोक दक्षिण कोरिया आणि पाश्चात्य देशांच्या संस्कृतीने प्रभावित होऊन त्यांच्या विरोधात जाऊ नये. आज आपण यापैकी काही विचित्र नियमांवर चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. 2024 मध्ये उत्तर कोरियाने सनग्लासेस आणि लग्नाच्या पोशाखांच्या वापरावर बंदी घातली. मेट्रो किंवा सार्वजनिक स्थानकांवर संगीताऐवजी किम कुटुंबाची भाषणे ऐकवली जातात आणि यावेळी कोणालाही एकमेकांशी बोलण्याची किंवा गोंगाट करण्याची परवानगी नाही. उत्तर कोरियामध्ये जर लोक दक्षिण कोरियन मालिका किंवा हॉलिवूड चित्रपट पाहताना पकडले गेले तर त्यांना श्रम छावण्यात पाठवले जाते किंवा कठोर शिक्षेला सामोरे जावे लागते. हे वैचारिक प्रदूषण रोखण्यासाठी केले जाते, जेणेकरून जनता परकीय प्रभावांपासून सुरक्षित राहील. उत्तर कोरियामध्ये जनतेला इंटरनेट वापरण्याची परवानगी नाही, तर केवळ इंट्रानेट वापरण्याची परवानगी आहे. हे एक पूर्णपणे बंद नेटवर्क आहे, जे केवळ उत्तर कोरियामध्येच कार्यरत असते. सरकार या नेटवर्कवर पाळत ठेवते आणि लोक काय पाहत आहेत, काय वाचत आहेत आणि कशाबद्दल बोलत आहेत यावर लक्ष ठेवते. अशा प्रकारे सरकार जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या माहितीवर नियंत्रण ठेवते, जेणेकरून ते बाह्य जगापासून प्रभावित होऊ नये. उत्तर कोरियामध्ये शासनाच्या परवानगीशिवाय परदेशात फोन करणे देखील बेकायदेशीर आहे. याचा अर्थ असा की जर तुम्हाला देशाबाहेर कोणाशी बोलायचे असेल तर तुम्हाला सरकारकडून परवानगी घ्यावीच लागेल. येथे फक्त सरकारच टीव्ही, रेडिओ आणि वृत्तपत्रे चालवू शकते. खासगी माध्यमांची कल्पना करणे ही अशक्य आहे. ही माध्यमे केवळ सरकारची स्तुती करतात, किम घराण्याचे उदात्तीकरण करतात आणि अमेरिकेसारख्या परदेशी शत्रूंचा उल्लेख करतात. तेथील सामान्य लोकांच्या मनात लहानपणापासूनच अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांबद्दल द्वेष निर्माण केला जातो. उत्तर कोरियामध्ये सरकार लोकांच्या केशभूषेवरही कडक नियंत्रण ठेवते. सरकारने फक्त काही विशिष्ट केशभूषा करण्याचीच परवानगी दिली आहे, म्हणजेच लोकांना कोणत्या केशभूषा करायच्या आहेत हे सांगितले जाते. बाहेर जगाने प्रभावित झालेली प्रत्येक गोष्ट इथे प्रतिबंधित आहे, जसे की जीन्स घालणे, केसांना रंग लावणे किंवा भडक रंगाचे कपडे घालणे. असे करणाऱ्यांचे सामान जप्त केले जाते आणि त्यांना शिक्षा केली जाते. केवळ कपडेच नाही तर आवडीचे अन्न खाण्यासही परवानगी नाही. हॉट डॉगवर बंदी आहे कारण ते अमेरिकन संस्कृतीत सामान्य आहेत आणि बर्ड चिके व टग वॉकवर बंदी आहे कारण ते दक्षिण कोरियन पदार्थ आहेत. एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी सुद्धा परवानगी आवश्यक आहे. परवानगीशिवाय प्रवास करणे बेकायदेशीर मानले जाते. उत्तर कोरियाचे पासपोर्ट फक्त सहकारी अधिकारी आणि किम जोंग उन व त्यांचे जवळचे सहकारी यांच्यासारख्या उच्चभ्रू लोकांसाठीच उपलब्ध आहेत. सामान्य जनता स्वप्नातही उत्तर कोरिया सोडू शकत नाही. उत्तर कोरियामध्ये जमीन, घरे, दुकाने किंवा व्यवसाय असो, प्रत्येक गोष्ट शासनाच्या मालकीची आहे. कोणतीही व्यक्ती त्याची मालक होऊ शकत नाही. ते फक्त त्यांचा वापर करू शकतात आणि तेही शासनाच्या परवानगीने. इथे कोणत्याही धर्माचे पालन करणे किंवा त्याचे आचरण करणे देखील बेकायदेशीर आहे. याचा अर्थ असा की लोकांना त्यांच्या आवडीचा कोणताही धर्म पाळता येत नाही. उत्तर कोरियामध्ये चर्च असले तरी ते केवळ बाहेरील जगाला हे दाखवण्यासाठी आहेत की ते धार्मिक स्वातंत्र्य आहे. प्रत्यक्षात जे लोक त्याचा वापर करतात त्यांना श्रम छावण्यांमध्ये पाठवले जाते. उत्तर कोरियामध्ये जर एखाद्या व्यक्तीने सरकारविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला किंवा किम राजवंशाविरुद्ध आवाज उठवला तर केवळ त्यालाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकले जाते आणि ही शिक्षा त्याच्या कुटुंबाच्या 3 पिढ्यांपर्यंत दिली जाऊ शकते.
याचा अर्थ जर एखादा व्यक्ती देशद्रोही असल्याचे निष्पन्न झाले आणि जर अनेक वर्षानंतर त्यांचा नातू किंवा नात जन्माला आली तर त्या निष्पाप बाळावरही देशद्रोहीचा शिक्का मारला जाईल, जेणेकरून भविष्यात किम कुटुंबाविरुद्ध बंडाचे रक्त कधीही उसलू नये. येथे प्रत्येक वस्ती, अपार्टमेंट आणि घराभोवती सरकारी गुप्तहेर तैनात आहेत, जे सर्व लोकांवर गुप्तपणे पाळत ठेवतात. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे या देशात गुन्हा करणे केवळ शिक्षापात्र नाही, तर त्याचा विचार करणे देखील तुम्हाला तुरुंगात टाकू शकते. याचा अर्थ असा की जर कोणी सरकारविरुद्ध काही विचार केला आणि त्याची तक्रार केली तर ते स्वतःच्या पायावर दगड टाकण्यासारखे आहे. उत्तर कोरियामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत दर आठवड्याला आत्मपरीक्षणाची सत्रे असतात. याचा अर्थ असा की लोक संपूर्ण वर्गासमोर आपल्या चुका दाखवून देतात, जसे की मी सरकारपासून कोणाची तरी कमजोरी लपवली, किंवा मी किम जोंगची कमी प्रशंसा केली, किंवा मी एखाद्या परदेशी गोष्टीने प्रभावित झालो. मग लोक आपल्या चुकांबद्दल माफी मागतात आणि वर्गातील इतर लोक तुमची टीका करतात. उत्तर कोरियामध्ये प्रत्येक व्यक्तीला मतदान करणे अनिवार्य आहे, पण आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की मते फक्त त्यांनाच दिली जाऊ शकतात ज्यांना सरकार इच्छिते. याचा अर्थ असा की ते कोणतीही निवडणूक होत नाही ज्यामध्ये जनता आपला नेता निवडण्यासाठी मतदान करते. इथे एकाच प्रतिनिधीसाठी मतदान केले जाते आणि जो कोणी मतदान करत नाही त्याला देशद्रोही मानले जाते. जेव्हा सरकारला फक्त आपल्याच लोकांना उमेदवारी द्यायची असते मग मतदान का घेतले जाते? वास्तविक पाहता येथील निवडणूक निवडीसाठी नसून निष्ठेच्या परीक्षा असतात. जेव्हा 100% लोक एकाच उमेदवाराला मतदान करतात तेव्हा सरकार त्याला आपल्या सामर्थ्याची आणि जनतेच्या विश्वासाची परीक्षा मानते. येथे एक राष्ट्रीय सभा देखील आहे जी सर्वोच्च जनसभा म्हणून ओळखली जाते, परंतु तिची भूमिका निर्णय घेण्याची नसून किम जोंगने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची आहे. सर्व उत्तर कोरियन नागरिकांना राजवटीची 10 कलमी वैचारिक तत्वे पाठ करणे बंधनकारक आहे. ती म्हणताना जो कोणी अडखळेल त्याला देशद्रोही ठरवले जाईल. या 10 मुद्द्यांपैकी एकही मुद्दा असा नाही ज्यात किम इल संगचा उल्लेख नाही. उत्तर कोरियातील प्रत्येक टीव्ही संच केवळ कोरियन सेंट्रल टेलिव्हिजन सारख्या सरकारी वाहिन्यांवरच लावलेला असतो. म्हणजे लोक आपल्या इच्छेनुसार वाहिन्या बदलू शकत नाहीत आणि इतर वाहिन्या लावणे देखील बेकायदेशीर आहे. आयात केलेल्या टीव्हीमध्ये NTSC ट्यूनर्स आधीच ब्लॉक केलेले असतात. उत्तर कोरियामध्ये सायकलींनाही नोंदणी आणि नंबर प्लेट असणे बंधनकारक आहे. सायकल चालवण्यासाठी रस्ते सुरक्षा चाचणी उत्तीर्ण करणे आणि परवाना मिळवणे आवश्यक आहे. उत्तर कोरियामध्ये कपड्यांवर गैर राष्ट्रीय लोगो, घोषणा किंवा ध्वज वापरण्यास सक्त मनाई आहे. सरकार या गोष्टींना बाहेरील जगाकडून आलेला सांस्कृतिक प्रभाव मानते आणि लोकांनी फक्त उत्तर कोरियन ओळख स्वीकारावी अशी त्यांची इच्छा आहे. हे कठोर कायदे केवळ नागरिकांनाच नव्हे तर पर्यटकांनाही लागू होतात. पर्यटकांसोबत मार्गदर्शक असणे अनिवार्य आहे आणि ते केवळ उत्तर कोरिया सरकारने निश्चित केलेल्या ठिकाणीच भेट देऊ शकतात. त्यांना स्थानिकांशी बोलण्याची किंवा उघडपणे छायाचित्रे काढण्याची परवानगी नाही आणि जर एखाद्या पर्यटकाला स्थानिकाची मुलाखत घ्यायची असेल तर ते मार्गदर्शकाच्या परवानगीशिवाय तसे करू शकत नाहीत. उत्तर कोरियामध्ये मोबाईल फोन आणि संगणकांना परवानगी आहे, परंतु USB ड्राईव्ह पासून ते मोबाईल मेमरी पर्यंत प्रत्येक गोष्टीची नियमितपणे तपासणी केली जाते. कोणतेही बाहेरील साहित्य आढळल्यास शिक्षा होऊ शकते. इथे वीज, पाणी आणि गॅस हे सर्व रेशनवर दिले जाते आणि त्याच्या वापरावर काटेकोरपणे लक्ष ठेवले जाते. उत्तर कोरियामध्ये प्रत्येक नागरिकाला, मग तो पुरुष असो वा स्त्री, वयाच्या 17व्या वर्षापासून 10 वर्षे सैन्यात सेवा करणे अनिवार्य आहे. येथे किम कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूप्रसंगी किंवा किम इल संग आणि किम जोंग इल यांच्या पुण्यतिथीला रडणे अनिवार्य आहे. जर कोणी असे केले नाही तर त्याच्या निष्ठेकडे संशयाने पाहिले जाते. प्रत्येक घरात किम इल संग आणि किम जोंग इल यांची चित्रे लावणे अनिवार्य आहे आणि ती व्यवस्थित स्वच्छ करणे देखील बंधनकारक आहे. वैचारिक निष्ठा रुजवण्यासाठी शाळेय मुलांना किम इल संग आणि किम जोंग इल यांची भाषणे पाठ करायला लावली जातात. उत्तर कोरिया जगापासून इतका अलिप्त आहे की त्यांचे कॅलेंडर सुद्धा वेगळे आहे, ज्याला जूज कॅलेंडर म्हणतात. जूज कॅलेंडर 1912 मध्ये सुरू झाले. हे सर्वोच्च नेते किम इल संग यांचे जन्मवर्ष आहे. उत्तर कोरियामध्ये 1912 हे पहिले वर्ष मानले जाते आणि आज 2026 मध्ये तेथे 114वे वर्ष सुरू आहे. उत्तर कोरियाच्या जगापासूनच्या अलिप्ततेमागे अनेक कारणे दिली जातात. एक म्हणजे किम राजवटीला भीती वाटते की जर लोकांना बाहेरील जगाची माहिती मिळाली तर ते सरकारच्या विरोधात जातील. त्यामुळे प्रसारमाध्यमे, प्रवास आणि इंटरनेटवर निर्बंध आहेत. दुसरे म्हणजे अणुकार्यक्रमामुळे उत्तर कोरियावर लागलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांनी त्याला जगापासून आणखी अलिप्त केले आहे. मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की असं होऊ शकतं की आजच्या घडीला यापैकी अनेक नियम रद्द केले गेले असतील किंवा पूर्णपणे काढून टाकले गेले असतील किंवा आणखी धोकादायक नियम लागू करण्यात आले असतील. याबद्दल कोणाकडेही अद्यावत माहिती नाही. 1953 नंतर उत्तर कोरियातून निसटण्यात यशस्वी झालेल्यांनी ही सर्व माहिती उघड केली आहे.
हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांच्या साह्याने विविध भागांवर पाळत ठेवली जाते. काही उत्तर कोरियाच्या नागरिकांनी फुटेज बनवून USB ड्राईव्ह चीनमध्ये तस्करी करून आणले आहेत. मित्रांनो, तुम्हाला या देशामध्ये जाऊन राहायला आवडेल का हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.